ठिकाणी मठमवाकर पाटील साहेब पुन्हा संजय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि आपल्या सर्वांच्या चर्चेतून कुठलीही समस्या डोळ्यासमोर आली तर आपण सोडवू शकतो हे मला त्याची जाणीव आणि त्याच्यातून मी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. माझ्या स्टाफमध्ये एखादी व्यक्ती एखादी शिक्षक जर त्या ठिकाणी जर कार्य करण्यास तयार असेल तर त्यांना मी कार्य प्रवृत्त करून माझी शाळेचा काढा किंवा माझी शाळा ही सुधारण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्न करू शकतो. पाटील सरांनी सांगितलं, संजय पाटील सरांनी तुम्ही स्वप्न बघा. एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी विजन 2020 सांगितलेलं आहे ते खरंच आहे. पाटील सरांनी सांगितलेलं आहे की ही सरकारची तुम्ही प्रयोगशाळा कशी असेल किती स्वप्न लिहू शकतो आपण. तुम्ही जर विचार केला सगळ्यांची जर मतं ऐकलं तुमच्या स्टाफमध्ये ते विजन 2020 आपण त्याच्या पूर्ण स्वप्न आपण जगू शकतो हे मला या ठिकाणी या पद्धतीने आपण माहिती मिळाली. त्यावेळी गुणवत्तेचे निकष हे काय असावेत या ठिकाणी सर्वांच्या चर्चेतून आणि विश्व प्रसाराच्या मार्गदर्शनातून आपण या ठिकाणी सगळ्यांना अनुभव आलेला आहे. माझी शाळा कशी असावी, किती गुणवत्ताधारक बनावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी मला बरंच काही या ठिकाणी माहिती मिळाली. निश्चितपणे हे गुणवत्ताधारक शाळा तयार करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. एवढंच नाही, गुणवत्तेचा आराखडा तयार करत असताना माझ्या इकडचं मत मी ग्राह्य करू शकणार नाही. आता सर्वांनाच मी सामावून घेऊ शकल्याशिवाय माझ्या शाळेची गुणवत्ता वाढवू शकणार नाही. मला माझ्या शाळेच्या भौतिक सुविधेपासून शाळेची गुणवत्ता वाढेपर्यंत काय काय गोष्टी आवश्यक आहेत याची जाणीव मला आहे. आणि त्या जाणीवेतून मी शेवटापासून शिक्षक आहे, संस्था आहे या सर्वांचं मार्गदर्शन घेतल्यावरूनच एक आराखडा पहिला तयार करूनच मी शाळेची गुणवत्ता वाढवू शकतो. नाही मी हा शब्द त्या ठिकाणी असा बोलला तर त्या दृष्टिकोनातून गुणवत्तेचा आराखडा तज्ञ मार्गदर्शन तयार केलेली आपली अर्थपुस्तिका आपल्यासाठी नाही. ते आपल्या सगळे घेऊन आपण आराखडा तयार केलो निश्चितच आपली शाळा सुद्धा निश्चित राहणार. आपल्याला माहिती आहे शाळेची प्रतवारी आपली शाळा कोणत्या स्थितीत आहे, ही आहे क आहे, क आहे का ब आहे, क आहे हे आपण स्वतः आपण या ठिकाणी आत्मविश्वास करू शकतो. दरवर्षी प्रतवारी यायची आपण टीक मारायचं अहो टीक मारून गेलो ही श्रेणी मिळाली आपल्याला शाळेत काय स्वतःचा अवलोकन करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. प्रतवारी कशी असावी, प्रतवारी कोणी भरावी, का मुख्याध्यापकाने भरावी का क्लासने भरावी याची जाणीव असावी आणि माझी विनंती मुख्याध्यापकाने प्रतवारी भरत असताना शाळेची प्रतवारी काढत असताना 1 दिवस 2 दिवस 4 दिवस लागले चालेल पण त्याचा पूर्ण शाळाचा विचार करून आपली शाळा ही किंवा जग काय ना पण पुढच्या वर्षी गदा कशी बला कशी या पुढच्या वर्षी कशी होईल या दृष्टीने आता आम्ही जाणीवपूर्वक या ठिकाणी काय करू शकतो प्रयत्न करू शकतो. आणि प्रतवारीबद्दल आमच्या शाळेचं जसं सिनियर कॉलेजला प्रत्येक वैश्य महाविद्यालयाला ब हे ग्रेड लागलेले त्याची आपल्या शाळेला नामांकन मिळालं तरच आपल्या शाळेला पुढे येतील अन्यथा भविष्यात आपली शाळा पुढे म्हणून त्याची शाळा प्रत्येकाने बनवावं. मी तर बनवण्याचा प्रयत्न करेन सर्वांनी सुद्धा बनवावं अशी माझी अपेक्षा. संघ बांधण्याच्या बाबतीत संघ आता सरांनी सांगितलेलं आहे गट कार्य करत असताना एकट्यानं कार्य होऊ शकत नाही. अनेकांनी विचार मांडले एक मोठं काम पत्रिका काढून सरांनी सर्वांच्या मतातून का कधी उत्कृष्ट होईल या ठिकाणी गट कार्याचं उदाहरण दिलेलं आहे. गट कार्य करत असताना शाळेतल्या सर्व घटकांचा उपयोग करून घेत असताना शेवट शिक्षक मुख्याध्यापक संस्था याच्या सहकार्यातून कसं करता येईल. मुख्याध्यापकाचा रोज फक्त गाडी चालवायचा नसून सगळ्यांना गाडी घेऊन जाण्याचा रोल आहे. आणि ती गाडी कशी असावी आता तुम्हाला मला ठरवायची वेळ. त्या गाडीत काय काय सुविधा असाव्यात, कोणत्या सुविधा नसतील तर गाडी कसं बंद होऊ शकते. शाळेमध्ये साधं जायचं ते बाकी हवामानातून पिन असते पिन नसेल तर गाडी कधी होऊ शकणार नाही. छोटीशी पिनं जोडण्याची खाली शाळेमध्ये जाते हवा काढलेली असते ती जर नसेल गाडी होऊ शकणार नाही. म्हणून सर्वात गोष्टीची आवश्यकता आहे. मग गटकारी करताना सर्वांचं सहकार्य घेणं अपेक्षित आहे. संघबांधीच्या बाबतीत सर्वांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात आवडीचा होता आता बोधात्मक समजा विकास
घराच्या बाजूला तर त्याला ही असते पण हे अभ्यासताना त्याची चर्चा करताना मला आठवण झाली मानसशास्त्रज्ञांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे त्या अनुकूलन आपलं केलेलं नाही या क्षमताचा विकास झाल्याशिवाय शाळाही सुधारू शकतात शिक्षक कसा असावा आणि पुढचे विद्यार्थी कसे बनवावे सरांनी भरपूर पद्धतीने सांगितलेलं आहे त्यांच्या सरांच्या मार्गदर्शनातून आपल्या सर्वांच्या चर्चेतून क्षमता या ठिकाणी विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडं नाही विचारले गुणवत्ता विकास योजना याच्या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं की आजच्या या त्याच्या दिवसाच्या या आपल्या प्रशिक्षणातून आपल्याला बरोबर काही मिळालेलं आहे याहीपेक्षा आणखी आपल्याला पर्यंत काही वाढवायचे आहे कारण की गुणवत्ता वाढत असताना सगळ्या गोष्टी तुम्ही जातो सुधारणा सुद्धा करायचे एक आदर्श शाळा चौकलातली शाळा हे आपल्याला बनवायचे मी या मी माझी या ठिकाणी विचार व्यक्त करून मी माझे विचार सांगतो यावर काय करता यावर शाळेत गेल्यानंतर कार्याला सुरुवात करतो आणि कार्य वडिलांनी प्रयत्न करेल शाळा